सर सॉरी थँक्यू. राणीचा बंदोबस्त करायला हवा. सारखी मध्ये मध्ये करते. सर आले ते इकडे. फेस रेकग्निशन मशीनमुळे तुमचा आठवड्याभराचा पगार कट होणार होता. त्याबद्दल मी तुम्हाला आज निर्णय देईन असं सांगितलं होतं. झालाय माझा निर्णय. पाहिलेत मी पुरावे. तुम्हाला तुमचा पगार मिळेल. आणि डोंट वरी, त्या मशीनचं वेगळे ट्रेनिंगही तुम्हाला दिलं जाईल. वा राणी वा, एकदाच करून दाखवलंस. बरं ऐका ऐका ऐका, मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. माडिक इंडस्ट्रीज मध्ये बनणारे गिअर्स आता जपानला जाणार आहेत. आपल्या कंपनीचं नाव आता जगभरात होणार आहे. अर्थात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की कुठलंही मोठं यश मिळवायचं असेल तर कष्टही तेवढीच घ्यावी लागतात. कष्ट केल्याशिवाय नशीबही आपलं दार उघडत नाही. आपल्याला पुढच्या 48 तासात पहिल्या लॉटची डिलिव्हरी द्यायची आहे. आय नो थोडंसं हेक्टिक आहे, बट वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. सो इथून पुढे 48 तास तुम्हालाही आणि मलाही एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे. हाय का आता करणार ना सर. तुम्ही आमची अडचण समजून घेतली तर आम्ही पण तुमची समजून घेणार. आणि आम्हा सगळ्यांना कल्पना आहे की ही ऑर्डर जर आपण पूर्ण केली तर आपल्या कंपनीचा लय फायदा होणार आहे. आम्ही सगळे तयार आहोत. आहोत की नाही तयार? हो हो आम्ही तयार आहे. बरं ठीक आहे, लागा सगळे कामाला. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो.